चला दर्पण न्यूज। 46 कोटींच्या पाणी योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह, हुपरीत संताप उसळला। चौकशी न झाल्यास अखिल भारत हिंदू महासभेचे आमरण उपोषण। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेभोवती आता संशयाचे ढग दाटू लागले। काम सुरू होण्याआधीच महिनोन्महिने विलंब, तांत्रिक विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाल्यानं शहरात तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली असून कारवाई न झाल्यास 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। माहितीनुसार या योजनेची वर्क ऑर्डर देऊन सुमारे 5 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती। ही धक्कादायक बाब मानली जाते। एकूण 18 महिन्यांच्या मुदतीच्या प्रकल्पात सुरुवातीचे महत्त्वाचे महिने प्रशासन आणि ठेकेदारांच्या कागदी प्रक्रियेतच वाया गेल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान कामाची ठोस प्रगती नसतानाही या प्रकल्पाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानं राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे। त्यामुळे या निर्णयामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत असा सवाल उपस्थित होतोय। तसेच 6 केजी व 4 केजी क्षमतेच्या पाईप वापराबाबत तांत्रिक गोंधळ तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला व्हॉल्व्ह कनेक्शन जोडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यानं भविष्यात शहराच्या पाणी पुरवठ्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी व संबंधित सल्लागार समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी तसेच संपूर्ण योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करून गुणवत्ता तपासणीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान हुपरी शहरातील नागरिकांना दर्जेदार व शाश्वत पाणी पुरवठा मिळावा यासाठी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभा आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, हुपरी शहर प्रमुख संजय पाटील, नीलकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेते, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीट, बबलू मुधाळे, विभाग प्रमुख सुहास माने, शहर संघटक दादासो कामते, युवा शहर आघाडी भरत देसाई, उपविभाग प्रमुख संदीप भंडारे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, काका सूर्यवंशी, उपशहर निलेश कदम, सचिन माळी, शुभम सखाराम पांढरबळे, योगेश पाटील, उमेश लोंढे, अक्षय चौगुले, ओमकार जांभळे, सकाराम मुधाळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.